नाशिकमध्ये 24 तासात पोलिसांवर हल्ला करण्याच्या 2 घटना घडल्या आहेत। काठेगल्ली सिग्नलवरती ट्रिपल सीट बाईक घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांच्याशी अरेरावीची भाषा करून धक्काबुक्की करण्यात आली। सरकारी कामात अडथळा आणला तर तपोवन पोलीस चौफुलीवरती नाकाबंदी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासह 4 पोलिसांवरती रिक्षा घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली। सुदैवानं सर्व पोलीस कर्मचारी सुखरूप आहेत। दारूचं सेवन करून भरधाव वेगानं हुल्लडबाजी करत रिक्षा चालकांसह 5 जण जात असताना त्यांना अडवण्याचा प्रयत्न पोलीस कर्मचाऱ्यांनी केला होता। या घटनेनंतर उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 जणांना पोलिसांनी अटक केली। पोलीस कॉन्स्टेबल विजय गोलब यांच्या तक्रारीवरनं पोलिसांच्या अंगावरती कर्तव्यावर असताना गाडी घालण्याचा प्रयत्न केला, पळून गेला, सरकारी कामात अडथळा आणला म्हणून भादवी कलम 307, 353, 143, 47, 49 प्रमाणे गुन्हा दाखल केला। ॲटो जप्त करण्यात आलेले आहे। लागलीच जो ॲटोमध्ये मग त्याला अटक केलेली आहे त्याचा पोलीस कस्टडी घेतला। उर्वरित 4 आरोपींना आज अटक केलेली आहे। त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करून पुढील तपास करीत आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।